नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ सर्वांना माझ्याकडून नमस्कार. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असणार आणि मी पण मजेत आहोत. तर मित्रांनो, मी निघालेलो चौपाटी फिरायला आणि बघा आजची चौपाटीला गर्दी किती असते उन्हाळ्यामध्ये. उन्हाळा एवढी गरमी असल्यामुळे सगळे लोक चौपाटीला निघालेले आहे फिरायला. आणि ही चौपाटी बघा आता किती गर्दी असते इथे. तुम्हाला या चौपाटीचा आजचा नजारा दाखवतो कसा आहे तर. आणि किती गर्दी चौपाटी फिरायला, कारण की उन्हाळा संपून आणि आजची तारीख आहे 14 मित्रांनो, 14 जून. आणि तरी पण पाऊस पडला नाही. आणि ह्या मुंबईमध्ये खूपच गरमी वाढलेली आहे मित्रांनो. आणि हा गरमीचा त्रास सहन होण्यासारखा नाही मित्रांनो. खरं खूपच त्रास होत आहे मित्रांनो या. आणि हे सहन करण्याची शक्ती पार झाली मित्रांनो, कारण की एवढी गरमी का खूपच रूम मध्ये पुरे दिवसभर कूलरची हवा सुद्धा थंडी वाटत नाही मित्रांनो. आणि जे रूम मध्ये टाकी असते पाण्याची टाकी, त्यातलं पाणी एवढं गरम असतं मित्रांनो. एवढं गरम केलं पाणी असं, एवढं गरम पाणी होतं एवढं मित्रांनो. एवढी गरमी आणि एवढी ऊन आहे मुंबईमध्ये. आणि हा त्रास मुंबईकरांना सहन करणं खूप भारी पडतोय मित्रांनो. तर म्हणूनच मी तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. खरंच हा मुंबईमध्ये किती गरमी आहे. आणि चौपाटीला आता या संध्याकाळी लोक कशी फिरायला निघतो, तर आपण या चौपाटीचा आज नजाराच बघूया. तर बघा इथं आलेलं मी आता चौपाटीला निघालो आहे आणि रस्त्याने आता जात आहे मित्रांनो. आणि समुद्रावर यावर थंड वातावरण आणि गार हवा लागतो मित्रांनो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जी हवा आहे समुद्राची थंडी, किनाऱ्यावर एकदम थंड वातावरण वाटतो. कारण की दिवसभर उन्हामध्ये रूम मध्ये राहणं, एवढ्या गरमीनं पूर्ण दिवसभर नुसतं घाम आणि उन्हामध्ये राहावं लागतं मित्रांनो. आणि ह्या गरमीमुळे खरंच मी पहिल्यांदा बघतो एवढी मुंबईमध्ये गरमी वाढलेली आहे. खरंच एवढी गरमी विचारू नका. तर हे बघा मी निघालेला दिसतो हा समुद्र जाण्यावरचा रस्ता मित्रांनो. हे चौपाटी आहे आणि ही चौपाटी मडची आहे मित्रांनो. आणि इथं वातावरण खूपच छान वाटतं एकदमच. आणि ह्या गरमीचा त्रास सहन करणं मुंबईकरांना खूपच भारी पडलेलं आहे. एवढी गरमी वाढली खूपच जास्त. तर बघा तर मी आलेला तुम्हाला दाखवतोय आता चौपाटीचा नजारा बघा कसा आहे. आणि ह्या चौपाटीला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत एवढी गर्दी होतो, खूपच जास्त. आता सुरुवात झालेली आहे मित्रांनो ह्या चौपाटीला फिरायला यायची. तर भरपूर पब्लिक इथे फिरायला येतो. आणि कारण काय येतो, इथचं वातावरण थंड आहे मित्रांनो. एवढा गार हवा आहे का इथं गरमी महसूसच होत नाही. बघा मला घरून आलं घाम आणि इथं थंड हवा लागायला लागली मला. बघा मी चौपाटीला जवळपास आलेलो आहे. ते दिसते मागे माझ्या. हे चौपाटीला दाखवतो तुम्हाला चौपाटीत. चला तर हे बघा मित्रांनो, ह्या चौपाटीची गर्दी. आणि बघा आणि तो कोणी बॅट बॉल खेळतोय, कोणी मित्रांनो फिरायला येतो. आणि वातावरण खरंच खूपच छान आहे. आणि त्या वातावरणात आपल्या गावाकडे समजा एवढं मैदान नसतो तर एवढा ह्या चौपाटीला खूप मोठं मैदान असतं खेळायला. आणि खूप छान वाटतं, एवढं छान हवा वाटते थंडीगार. तर इथं गरमी महसूस नाही होत. दिसतो मित्रांनो बघा किती गर्दी झालेली नाही अजून. एवढी थोडी सुरुवात झालेली, आता फक्त 5 वाजले मित्रांनो. आणि आजची तारीख आहे 14 जून. तर उद्या लहान मुलांची शाळा ओपन होणार आहे, उद्यापासून शाळा चालू होणार आहे. आणि बघा मुंबईतली शाळा चालू होणार आहे उद्या. तर हा आहे मुंबईचा नजारा. बघा किती छान वाटतं मित्रांनो. आणि खूपच छान वातावरण आहे, मला तर एकदम आवडतं. आणि आता गार हवा वाटतं, जशी की
कूलरची जशी थंडीगार हवा फेकतो, थंडीगार तशी थंडीगार हवा येतो मित्रांनो ह्या चौपाटीला बघा. आणि खूप गर्दी वाढलेली आहे नाही आता सध्या. बघा इकडे दिसतोय हे मुलं वगैरे लहान खेळत आहे. खरंच मित्रांनो मला ना एवढं वाटत नव्हतं की एवढी गरमी ह्या मुंबईमध्ये एवढी वाढलेली. खरंच तो ह्या मुंबईकराला गरमी सहन करणं शक्यच नाही. एवढी गरमी होतोय ना मित्रांनो, सगळे या गरमीला कंटाळून गेलेले. कधी पाऊस पडतोय कधी पाऊस पडतोय अशी वाट बघतोय पावसाची. पण काय माहिती पाऊस कधी येतो. तर आजची 14 तारीख येऊन गेलेली आहे आणि पाऊस अजून आलेला नाही मुंबईमध्ये. मुंबईमध्ये पाऊस आलेला नाही आहे मित्रांनो. आणि हे बघा कोणी मस्त समुद्राला आंघोळ वगैरे करतो मित्रांनो. आणि कोणी खरंच इथचं वातावरण बघायला म्हटलं ना खूपच मुंबईमध्ये ना चौपाटीच एक जागा आहे फिरण्याजोगती. तर हर मुंबईमधल्या चौपाटी आता उन्हाळ्यामध्ये पब्लिक भरलेली असते. आणि आक्सा बीच जीव चौपाटीला एवढी गर्दी एका मेला भरल्यासारखा वाटतं मित्रांनो. तर ह्या चौपाटी आहे पण ह्या चौपाटीला असतो गर्दी पण एवढी जशी जीवला आणि आक्साला असतो तेवढी नसतो. पण खूप छान मला तर बाकी चौपाटीपेक्षा ही मळची चौपाटी खूप सुंदर वाटतो. कारण की इथे गर्दी पण नाही आणि म्हणजे कधी पण या कधी पण फिरा आणि घाबरायचं भीती नाही ह्या. कारण की तो पण गावा शेजारी गाव आहे मस्त आणि खूप छान वाटतं. बघा मित्रांनो ह्या उन्हाचा तडका एवढा वाढलेला, उन्हाचा भयंकर वाढलेला मित्रांनो. ही ऊन खरंच एवढा वाढलेला सहन करण्याची शक्ती गेली मित्रांनो. कारण की दिवसभर जर रूम मध्ये असलं ना तर घरामध्ये झोप सुद्धा आली. मला स्वतः झोप नाही आली तर बाकींची काय गोष्ट सांगू. एवढं गरम पत्रा होतोय आणि एवढी गरमी होतोय. रात्रीच्या तर दरवाजे खिडक्या लावल्या तर त्याच्यापेक्षा जास्त गरमी होतो. तर चला तर मी तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओ मधून माध्यमातून तुम्हाला माझा आजचा चौपाटी वगैरे दाखवत आहे मित्रांनो. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्सला सांगा. आणि माझ्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर हा होता आजचा माझा उन्हाळ्याचा तडका कसा आणि गरमीचे मुंबईचे हाल आणि बेहाल कसे झालेले हे तुम्हाला सांगितलं मित्रांनो. माझ्या व्हिडिओ मधून माध्यमातून तुम्हाला समजलं असेल. तर पुन्हा भेटू. चला तर बाय बाय.